विनोदने जसं लग्नाच्या घरात पाऊल टाकलं त्याची नजर त्याची पत्नी वैशालीवर पडली, जी लाल रंगाच्या बनारसी साडीमध्ये अप्रतिम दिसत होती. आज त्याला ती 10 वर्षांनी पहिल्यांदा दिसत होती. विनोदसोबत आलेला त्याचा 12 वर्षाचा मुलगा धावत मम्मीच्या गळ्यात पडला. एक अजब गोष्ट ही होती की विनोद आपल्या लहान मेहुण्याच्या लग्नात आला होता. खरं तर त्यांनी 9 वर्षापूर्वीच आपल्या पत्नीपासून संबंध तोडले होते. 9 वर्षापासून दोघंही बिना घटस्फोट वेगवेगळे राहत होते. त्याला माहीत होतं की लग्नात वैशालीशी भेट होणारच आहे, म्हणून त्याने विचार केला होता की जेव्हा ती दिसेल तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणून तो वैशालीकडे दुर्लक्ष करत पुढे गेला. थोडं अंतर गेल्यावर समोरून त्याची 18 वर्षाची मुलगी पलक त्याच्यासमोर आली. पप्पा असं म्हणत ती विनोदच्या गळ्यात पडली. विनोदही मुलीवर प्रेमाचा वर्षाव करू लागला. दोघंही एकाच शहरात राहत होते, तरीही एकमेकांना भेटत नव्हते. जेव्हा मुलांना भेटायचं असायचं तेव्हा त्यांच्या शाळेत जाऊन भेटायचे. दोघांनीही नातं पूर्णपणे तोडलं होतं. विनोद एक बिझनेसमॅन होता. तो चांगला कमावत होता, पण त्याचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. वैशाली एक सरकारी बँकेत मॅनेजरच्या पदावर कार्यरत होती. दोघांचं नातं तुटण्याचं प्रमुख कारण वैशालीची नोकरी करणं होतं. विनोदला वैशालीचं नोकरी करणं अजिबात आवडत नव्हतं. त्याने वैशालीला आधी सांगितलं होतं की जर तिने नोकरी करण्याचा प्रयत्न केला तर तो तिला कायमचं सोडून देईल, कारण विनोदला वैशालीचं बाहेर जाऊन काम करणं अजिबात आवडत नव्हतं. एकदा वैशालीच्या सासूने काही कारणावरून तिला टोमणा मारला की माझ्या मुलाच्या कमाईवर जगतेस. वैशाली एक प्रतिभाशाली मुलगी होती. तिने आपल्या सासूचा हा टोमणा आणि आपल्या नवऱ्याच्या बंधनांना सहन केलं नाही आणि चुपचाप बँकेची परीक्षा दिली आणि योगायोगाने ती त्यात पास झाली. जेव्हा विनोदला हे कळलं तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की तू नोकरी जॉईन केलीस तर आपलं नातं संपुष्टात येईल. वैशालीने ठरवून ड्युटी जॉईन केली आणि त्या दिवसापासून दोघांचे मार्ग वेगळे झाले. वैशाली मुलीला सोबत घेऊन तिचं घर सोडून गेली आणि मुलगा विनोदकडेच राहिला. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहिली, नंतर स्वतःचं घर बांधलं. आता 9 वर्ष झाली होती आणि दोघेही एकमेकांशिवाय जगायला शिकले होते. विचित्र गोष्ट अशी होती की दोघांपैकी कोणीही घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. सामाजिकदृष्ट्या ते नवरा बायको होते, पण अहंकार आणि जिद्दीमुळे दोघांमध्ये खूप अंतर होतं. असंही नव्हतं की नातेवाईकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण दोघेही जिद्दीवर ठाम होते. विनोदच्या आपल्या सासरच्या मंडळीसोबत आजही चांगले संबंध होते, म्हणून तो कार्ड दिल्यावर लग्नाला आला होता. वराला हळद लावली जात होती. हळद लागल्यानंतर वराला तेल चढवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळेजण जोरात तेल चढवत होते. जेव्हा विनोदचा नंबर आला तेव्हा तो एकटाच तेल चढवू लागला. तेव्हा त्याची साली म्हणाली, जिजू मी करते तुमच्यासोबत जोडी, दीदी तर येणार नाही. इतकं ऐकताच वैशालीला माहीत नाही काय झालं. ती लगेच विनोदजवळ उभी राहिली आणि मग दोघांनी एकत्रितपणे रस्सम पार पाडली. 9 वर्षानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघे इतके जवळ उभे होते. वैशाली जेव्हा विनोदच्या जवळ आली तेव्हा त्याला जाणवलं की आजही तिने तो सेंट लावला आहे जी तो त्याच्यासोबत असताना लावत होती. त्याच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ओळखीच्या सुगंधामुळे तो पुन्हा एकदा भावूक झाला. वैशालीलाही लक्षात आलं की विनोदने आजही हाताच्या मनगटावर लाल धागा बांधला आहे. ही सवय तिनेच तर विनोदला लावली होती. तो हातात घड्याळ घालत नव्हता, त्यामुळे मनगट रिकामं वाटत असे. तेव्हा एके दिवशी वैशालीने त्याच्या हातात लाल धागा बांधला होता. बांधताना म्हणाली होती, रिकामा हात चांगला वाटत नाही, म्हणून हा लाल दोरा बांधत आहे. हा शुभ देखील असतो आणि तुझी रक्षा देखील करेल, पण ही राखी समजू नकोस, मी तुझी पत्नी आहे. ती विचार करू लागली, कितीही दूर असला तरी तो मला विसरू शकत नाही. मग दोघांनी कॅमेऱ्यासमोर असे पोज दिले जणू त्यांच्यात जगभराचं प्रेम आहे. विधी झाल्यावर वैशालीची धाकटी बहीण तिला म्हणाली, दीदी तू जिजूंना सोडलं आहे तर मग मगाशी माझी बेइज्जती का केली? वैशाली काहीच बोलली नाही. ती फक्त धाकट्या बहिणीकडे विचित्र नजरेने पाहत राहिली. रात्री सगळे झोपायला गेल्यावर वैशालीने आपल्या मुलीला पलकला सांगितले, बाळा जरा बघून ये, तुझे बाबा कोणत्या खोलीत झोपले आहेत. त्यांच्या खोलीत कूलर आहे की नाही? जर नसेल तर मला सांग, कारण एवढ्या उन्हात त्यांना पंख्याच्या हवेने झोप लागणार नाही. पलकने आईला येऊन सांगितले की पप्पांच्या खोलीत कूलर नाही. मग वैशालीने दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत कूलर बसवला. कूलरमध्ये थंड पाणी टाकले आणि मग मुलीला सांगितले, आता बाबांना जाऊन सांग त्या खोलीत जाऊन झोपा, पण त्यांना सांगताना माझं नाव घेऊ नकोस. विनोदला एवढ्या गरमीमध्ये खरंच झोप लागत नव्हती, कारण त्याला AC मध्ये झोपायची सवय होती.
मग पंख्याच्या हवेत त्याला झोप कशी येणार होती? जेव्हा पलकने त्याला दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी सांगितले तेव्हा त्याने विचारले की तुला हे कोणी सांगितलं की मला गरमीत झोप येत नाही? पलक लहान होती. ती नकळत सांगून गेली की आईने तुमच्यासाठी त्या खोलीत कूलर बसवला आहे. विनोदला हे कळल्यावर मनातल्या मनात आनंद झाला की वैशालीला आजही त्याची काळजी आहे. तो विचार करू लागला की मी जिद्दी आणि खडूस आहे. ती एक स्वाभिमानी स्त्री आहे. मला तिला नोकरी न करण्याची बंदी घालायला नको होती. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे. झोपण्यासाठी तो दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या खोलीत आला जिथे वैशालीने कूलर ठेवला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वैशालीच्या मनात आलं की एकदा जाऊन बघावे विनोदला झोप लागली की नाही, कारण बऱ्याच वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे. नवरा नसली तरी काय झालं, तो या घरचा पाहुणा तर आहे. ती हळूच त्याच्या खोलीजवळ पोहोचली जिथे विनोद झोपलेला होता. ही तीच खोली होती ज्यामध्ये ते दोघं अनेक वर्षापूर्वी एकत्र राहत होते. तिच्या त्या खोलीशी खूप आठवणी जुळलेल्या होत्या. वैशाली खिडकीजवळ आली. उन्हाळ्यामुळे सगळ्या खिडक्या उघड्या होत्या. विनोद नेहमीच लाईट लावून झोपायचा. आजही बल्ब लागलेला होता. तो पायजामा आणि बनियान घालून झोपला होता. त्याला पाहून वैशालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली की कधी काळी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपायची, पण आज वर्षानुवर्षे हे सुख तिला मिळालेलं नाही. आयुष्य बनवण्याच्या नादात आयुष्यच खराब झालं. काश तिने नोकरीची जिद्द केली नसती. काय फायदा अशा नोकरीचा ज्यासाठी सगळ्या सुखाचा त्याग करावा लागला. ती भरलेल्या डोळ्यांनी तिथेच उभी राहून हे सगळं विचार करत राहिली. तिला वाटत होतं की हा सगळा अहंकार सोडून लगेच आपल्या नवऱ्याला जाऊन बिलगावे. तो आजही माझाच तर आहे. आमचा कुठे घटस्फोट झाला आहे. मी आजही त्याची पत्नी आहे. मग जशी विनोदने आपली करवट बदलली तसं वैशालीचं हृदय धडधडायला लागलं. ती घाबरून खाली आपल्या खोलीत गेली आणि आपल्या भराभर धडधडणाऱ्या श्वासांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी रात्री संगीताचा कार्यक्रम होता, पण मुलं आणि बायका दिवसभर सराव करत होते जेणेकरून रात्री नाचताना त्यांचा व्हिडिओ चांगला यावा. रात्री वैशालीने विनोदच्या आवडीच्या रंगाची साडी नेसली होती. ती स्किन कलरच्या साडीत खूप सुंदर दिसत होती. विनोद तिला पाहून थक्कच झाला. संपूर्ण सजून धजून ती अप्रतिम दिसत होती. ती अजून 35 वर्षाचीच होती. तारण्य अजून फुललेलं होतं. तिचे नयन नक्ष सावळं रंगरूप पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 2 मुलांची आई आहे. वैशाली एक खूप चांगली डान्सर होती. कॉलेज करत असताना तिने डान्समध्ये अनेक मेडल जिंकले होते. त्यामुळे जेव्हा मुलांनी म्हटलं आत्या तुम्ही पण नाचा, तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही. तिने एक जुनं गाणं लावलं, हम भूल गए रे हर बात मगर तेरा प्यार नहीं भूले, आणि ती वेड्यासारखी नाचू लागली. तिचं सुंदर सादरीकरण पाहून सगळेजण टाळ्या वाजवू लागले. विनोदला काय झालं कुणास ठाऊक, तो तिथून उठून निघून गेला. नाचण्याच्या वेळी वैशालीचं लक्ष फक्त विनोदवर होतं. जेव्हा तो उठून गेला तेव्हा वैशालीचे पावलं मंदावली. ती त्याच्यासाठी तर नाचत होती. त्याच्या जाण्यानंतर वैशालीने नाचणं थांबवलं. स्टेजवर दुसरे लोक नाचू लागले. वैशालीचं लक्ष विनोदला शोधू लागलं. ती त्याला बाहेर शोधत गेली. तो कुठेच दिसत नव्हता. म्हणून वैशाली त्याच्या खोलीत त्याला बघायला गेली. खोलीतील दृश्य पाहून ती थक्क झाली, कारण विनोद रडत होता. त्याच्या हातात रुमाल होता ज्याने तो वारंवार डोळे पुसत होता. वैशालीने पहिल्यांदाच त्याला रडताना पाहिलं होतं. कशामुळे माहीत नाही, पण वैशाली स्वतःला थांबवता आलं नाही. ती शांतपणे त्याच्यासमोर जाऊन उभा राहिली. तिला पाहून तो थबकला. त्याने रुमाल आपल्या खिशात टाकला आणि सामान्य होण्याचा प्रयत्न करू लागला. वैशाली एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. विनोद घाबरून दुसऱ्या बाजूला वळला. वैशाली पुन्हा त्याच्यासमोर उभी राहिली आणि हिम्मत करून म्हणाली, तुम्ही रडत होतात का? तो लगेच म्हणाला, नाही, डोळ्यात काहीतरी गेलं होतं. ती म्हणाली, प्यायला पाणी आणू का? तो म्हणाला, नको. वैशाली परत बाहेर जाण्यास निघाली. तेव्हा मागून तो म्हणाला, मला माफ कर. ती थांबली, न वळता म्हणाली, कशासाठी? तो म्हणाला, माझ्या चुकांसाठी, माझ्या स्वार्थासाठी. वैशाली म्हणाली, आता काय फायदा? तुम्ही मला पिंजऱ्यात ठेवायचं ठरवलं होतं. मला घुसमट झाली म्हणून मी बाहेर पडले. तो तडफडून म्हणाला, ती माझी चूक होती. मी स्वार्थी झालो होतो. मी फक्त तुझ्यावर अधिकार सांगू इच्छित होतो. तुला दुसरं कोणी पाहू नये, तुझ्यावर नजर ठेवू नये असं मला वाटत होतं. मला माहीत आहे की तू एक चारित्र्यवान स्त्री आहेस. तुझ्या मनात काही वाईट नाही. ती म्हणाली, आता काय फायदा? आता आपण खूप दूर निघून आलो आहोत.
तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. नंतर तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला आणि म्हणाला, तू माझ्याकडे परत ये प्लीज. त्याला या प्रकारे विनवणी करताना पाहून वैशालीला खूप आनंद झाला. पण ती स्त्री तरी काय जी नखरे दाखवत नाही. ती म्हणाली, आता मी तुझ्याशिवाय जगायला शिकले आहे, म्हणून मला विसरून जा. असं म्हणून ती खोलीच्या बाहेर जाण्यास लागली. तेव्हा विनोदने पटकन तिचा हात धरला. खूप वर्षांनी नवऱ्याचा स्पर्श झाल्यामुळे तिचं मन धडधडायला लागलं. ती अशक्त आवाजात म्हणाली, माझा हात सोडा, मला जाऊ द्या. पण विनोदने तिला जोराने खेचून मिठीत घेतले. मग ती रडत रडत त्याच्या गळ्याला बिलगली आणि म्हणू लागली, तू खूप वाईट आहेस. तो सुद्धा रडू लागला आणि म्हणाला, तुझी खूप आठवण येत होती. ती म्हणाली, मी रोज तुझी वाट पाहत होते. तो म्हणाला, माझं मन तुझ्याकडे येण्यास तयार होतं, पण तो अहंकार आडवा येत होता आणि मला तुझ्याकडे येऊ देत नव्हता. तिला बाजूला धरून तो म्हणाला, आता या अहंकाराला कधीही जवळ येऊ देणार नाही. खूप उशिरानंतर कळलं की पती पत्नीच्या नात्यात अहंकाराचं काहीच काम नसतं. हे नातं म्हणजे थोडा वेळ रुसून लगेच मनवण्याचं असतं. वैशालीचं शरीर थरथरत होतं. ती म्हणाली, आता मला कधीही स्वतःपासून दूर करू नकोस. तो म्हणाला, आता तर साथ सोडेल तेव्हाच जेव्हा हात सुटेल. मित्रांनो, पती पत्नीचं नातं काहीसं खारटगोट असंच असतं. दोघांमध्ये प्रेम असेल तर दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. पण या सर्वांच्या मध्ये येतो तो म्हणजे अहंकार, ज्यामुळे दोघंही एकमेकांसमोर आपली चूक मान्य करण्यास कचरतात. दोघांनी आपली चूक मान्य करून एकमेकांशी समन्वय साधून आयुष्यात पुढे गेलं तर दोघांचंही आयुष्य सुखमय होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गुंफन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.